आज एक माणसाने आपल्या ऑफिससाठी कुलूप लावलं. जवळपास 2.5 महिने झाले त्याने तो ऑफिस घेतला होता. त्याच्यामध्ये त्याचा लॅपटॉप होता, त्याचे अजून काही डॉक्युमेंट्स कदाचित असेल आणि 2.5 महिन्यानंतर का महिना त्याने आपल्या ऑफिसला कुलूप लावलं. ह्याचा अर्थ असा आहे का त्याला हे कळालं का आतमध्ये काहीतरी मौल्यवान वस्तू आहे आणि त्या जर गेल्या तर कदाचित मला परत आणताना फार जास्त ताण होईल, कर्ज होईल. त्यापेक्षा एक कुलूप राहिलेलं कधीही चांगलं. अरे बाबा, कुलूप आणलं हे फार चांगलं केलं, पण तू चालता फिरता करोडपती अरबपती असा मनुष्य आहे जो गेल्या पुढच्या काही वर्षांमध्ये न जाणे कित्येक पैसा कमवू शकतो. तू तुझ्या परिवारासाठी एक इन्कम आहे. तू असेल तरच घरच्यांच्या भरपूर काही इच्छा पूर्ण होतील. तू आहे म्हणून गॅरंटेड इन्कम घरी येणार. पण तू स्वतःलाच इन्शुअर नाही केला आणि देवाने कन्फर्म तिकीट केलं तर येणारा जो पैसा परिवारात आहे ते कसं पोहोचणार याचा कधी विचार केला आहे का? काही दिवसांपूर्वी गॅसची टंचाई भाजायला लागली. इमिजिएट प्रेस्टिजने इंडक्शन कुकर म्हणजे इंडक्शनची ॲड केली. भरपूर जणांनी पर्याय शोधले, कारण की माहीत आहे की आपली हॉटेल आहे, एक जर गॅसच नसेल तर कमाई कशी होणार. तर एखाद्या काही गोष्टी जर जाणवल्या तर इमिजिएटली आपण ॲक्शन घेतो. कोविडमध्ये मास्क कदाचित तो मेडिकलवालाही घालत नसेल, पण आपण कंपल्सरी तो मास्क घालायचो का? कारण की हा जो जीवन आहे हा अमूल्य आहे. आपण स्वतःसाठीच नसतो जगत, आपण आपल्या परिवारासाठीही जगत असतो. आपल्या मागे लहान पोरं आहे, मिसेस आहे, आई वडील आहे. हे आपल्याला एक आधार समजतात आणि नशिबाने त्यांच्याकडनं जर हिरवून घेतलं तर काय होणार. म्हणून स्वतःची किंमत ओळखा, स्वतःसाठी काहीतरी विमा उतरवा आणि आपल्या परिवाराला म्हणजे सुखरूप असं म्हटलं ना किंवा सुरक्षित असं म्हटलं तर फार बरं होईल. कधी पण पॅराशूटची ना एकदाच जीवनात गरज लागते. तो जर पॅराशूट त्यावेळेस उघडला तर आपण वाचू शकतो. यदा कदाचित पॅराशूटच नसेल तर काय. म्हणून आपल्या जीवनाचा योग्य तो विमा जरूर करा.